नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आठवणीतील मराठी शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत। आज आपण व्हिडिओ सिरीजमधला पुढचा व्हिडिओ पाहणार आहे। तो घटक म्हणजे दशांश अपूर्णांकांचा गुणाकार। आता व्हिडिओ आपण खूप छोटे छोटे बनवूया, जास्त फापट पसारा करत बसण्यापेक्षा जे मेन आपलं टार्गेट आहे किंवा मेन उद्देश आहे तेवढाच बघायचा आणि तेवढंच समजून घ्यायचं। 1-2-3 मिनिटात आपल्याला पूर्ण तो घटक समजला पाहिजे। आता आपण दशांश अपूर्णांकांचा आज गुणाकार बघणार आहोत। याच्या पाठीमागे बरंच काय काय बघत आले, दशांश अपूर्णांकांची बेरीज, दशांश अपूर्णांकांची वजाबाकी, आणि तिथं प्रत्येक घटकाला आपण काहीतरी क्ल्यू किंवा क्लुप्ती तयार करतोय, कोडिंग तयार करतोय। काय कोडिंग होतं रे आपलं बेरीज आणि वजाबाकीला? टिंब 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 म्हणजे दशांश तळ एकाखाली एक मांडून घ्यायची आणि मग एक दशांश खाली दशांश, शतांश खाली शतांश, आणि इकडं एकक खाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक। पण आता गुणाकार बघत असताना थोडा बदल आहे। काय बदल आहे ते समजून घेऊया आपण। डायरेक्ट उदाहरण घेऊया। पहिलं गणित आपण इथे घेतोय बघा, 3.4 म्हणजे 3.4 गुणिले 2.5 असं आपलं पहिलं उदाहरण आहे। तर आता हा गुणाकार क्षणभर काय करायचं पोरांनो? दशांश तळ विसरून जायची, दशांश तळ विसरून जायची। आपण तिसरी चौथीत शिकलोय। मग दशांश तळ विसरून गेल्यावर काय संख्या तयार होणार आहे? 34 गुणिले 25, 34 गुणिले 25। क्षणभर मी दशांश तळ विसरून गेलो। चालू करा, चला। पाऊण चौक 20, हाताला गेले 5 त्रिक 15 आणि 2 17। दशकाने गुंतताना आपण एकाखाली 0 देतो। बेचौक 8 आणि बेत्रिक 6। आता करूया बेरीज, चला। 0 8 आणि 7 15, हाताला गेले, आता 6 आणि 2 8। मग आता उत्तर आपलं 850 आले। आपण क्षणभर दशांश तळ विसरून गेलेलो होतो। आता दशांश तळाकडे बघायचं डोळं वटरून। बघा इथं किती घर आहेत दशांश तळाच्या तिकडं? 1, इथं 1। ह्या दोघांची बेरीज करायची। जेवढी घरं इकडं आहेत तेवढ्या सगळ्यांची बेरीज करायची। किती? 1 आणि 1 2, 1 2, 2 घरावर दशांश तळ देऊन मोकळं व्हायचं। म्हणजे 3.4 गुणिले 2.5 चा गुणाकार 8.50 येणार आहे। किती येणार आहे? 8.50। आता त्याचा आणखीन एक बारकावा सांगतो थोडासा अभ्यासातला। आता इथं 7 आणि 8 ची बेरीज आलेली आहे, 7 आणि 8 ची। मग 7 म्हणायचं आणि त्या पुढे 8 बोट मोजत बसायचं नाही पोरांनो। 7 आणि 7 किंवा 8 आणि 8 16। मग असं ज्यावेळी चिटकून अंक येतात त्यावेळी दुप्पट करायला आपल्याला सोपं जाते। 8 आणि 8 16, इथे 1 कमी आहे म्हणून 15 केलं, किंवा 7 आणि 7 14, इथे 1 जास्त आहे म्हणून 15 केलं। 7 आणि 7 14, 1 जास्त होते 15, असं करा। किंवा 8 आणि 8 16, त्यातनं 1 घालवा, 1 घालवायचं सोपं आहे, 15 आहे मागची संख्या। पण असं 8 आणि 8च्या पुढे 7 बोट, 9 10 11 12 13 14 आणि 15, वेळ जातोय आपल्याला। टाइम इज मनी, कळतंय? पैशापेक्षा जास्त किंमत आहे कुठं? पैशापेक्षा जास्त किंमत कशाची आहे? वेळेची। आणि कुठं? स्कॉलरशिपचा पेपर सोडवताना। आणि त्या पेपरामधले जेवढे विषय आहेत त्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय गणित आहे। गणिताला वेळ पुरत नाही। आलं लक्षात? आपल्याला प्रश्न येतो की बाबा मराठीत प्रश्न असा येऊ शकतो, पहिला मराठी महिना कोणता? आता तू विचार करत बसणार आहे का मराठी महिना आता असं कसं सोडवू? डायरेक्ट आपण चैत्र म्हणणार आहे। किती? 1 सेकंदात गोल तो रंगवणार आहे। पण हा गुणाकार 1 सेकंदात रंगवेल का? आपण नाही रंगवू शकत। ह्याला कॅल्क्युलेशन करावं लागते, आकडेमोड करावे लागते। आणि ही आकडेमोड फास्ट होण्यासाठी ह्या असल्या सगळ्या आयडिया आपल्याला वापराव्या लागणार आहेत। आलं लक्षात? डॉंकी वर्क उपयोगाचं नसते, स्मार्ट वर्क गरजेचं असते, लक्षात ठेवा। हा, आलं लक्षात? स्मार्ट वर्क आणि डॉंकी वर्क मधला फरक कळाला? हे सगळं मांडत बसणार। किंवा आता इथं जर डॉंकी वर्क, मग पहिल्यांदा काय करणार? 3.4 गुणिले 5 करणार,
3.4 गुणिले 2 करणार आणि मग हे जे येईल त्या उत्तराची बेरीज. हे डॉंकी वर्क झालं. किंवा 8 मध्ये 7 बोट मिळवणे हे डॉंकी वर्क झालं. 7 दुनी 7 आणि 7 14, एक जास्त आहे म्हणून 15 केलं. आलं लक्षात. किंवा 10च्या पट्टीत बेरीज करायची. समजा तुम्हाला वर 17 असलं आणि 17 मध्ये 8 मिसळायचं आहे. 17 मध्ये किती मिसळायचं आहे? 17 मध्ये 8 मिसळायचं आहे. तर काय करायचं पोरांनो? 17 आणि 10 27 मधनं 2 घालवायचे. किती येणार उत्तर? 25. मग हे बेरीज इथं पण आता तसं झालं बघा. 8 आणि 7, 7 आणि 7 14, एक वाढवा किंवा 8 आणि 8 16 करा, एक कमी करा. आलं लक्षात. तर हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आज मला सांगायचं होतं. आणखीन एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला बघा उदाहरण. 3.45 गुणिले 2.4. पटपट सांगा गुणाकार. चला 4 पंचे 20, 0 हाचाल गेले. 4 चौक 16 आणि 2 1800 हाचाल गेले. 4 त्रिकोण 12 आणि 1 दशकानं गुंताना एक खाली 0 द्या. 5 दुने 1000 हाचाल गेले. परत पाऊण चौक सॉरी बेचौक 8 आणि 1 9 आणि बेत्रिक 6. जसंच्या तसं करा बेरीज. 0 8 9 3 1200 हाचाल गेले. 6 आणि 2 8. आता हे क्षणभर दशांशस्थळ विसरून केलेला गुणाकार आहे. क्षणभर दशांशस्थळ विसरून केलेला हा गुणाकार. फास्ट का करतोय? तुम्हाला सवय लागली पाहिजे. आमचं सर एवढं फास्ट करतात. मग आलं लक्षात. आपण आपल्या मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतो. लक्षात ठेवा. आई वडील असतील, गुरुजी असतील, मोठा बहीण भाऊ असेल किंवा आपले आयकॉन असतील. आयकॉन म्हणजे आपले आवडता हिरो हिरोईन, त्याच्यानंतर क्रिकेटर खेळाडू, त्यांच्यासारखं मला जमलं पाहिजे. आपले आई वडील काय बोलतात? ग्रामीण भागात राहतात, गावंढळ बोलतात. ये की इकडं जा की तकडं. आपल्या पण त्याच्यावर तसाच प्रभाव पडतो की नाही? का आपण म्हणतो आपले आई वडील जर गावठी बोलत असतील खेड्यातले भाषा, आपण येणारे जाणारे हा किनारे हो किनारे करतो का? नाही, त्यांच्यासारखंच बोलतो. मग मी जर गणित फास्ट करायला शिकलो तर तुम्ही माझ्यापेक्षा पण फास्ट करायला शिकावं अशी माझी अपेक्षा. या उत्तराकडे चला. मग आता दशांशस्थळ मोजूया. चला बघा 1 2 3. मग इकडे उत्तरात मोजायचं 1 2 3. म्हणजे मला उत्तर काय मिळालेलं आहे रे? 8.280. 8.280 हा आहे मुलांनो दशांश अपूर्णांकांचा गुणाकार. आता मी अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला हजारो गणित करून दाखवून काय उपयोग आहे का? आपला वेळ वाया जाणार आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे. मला सांगायचं आहे काय? हा गुणाकार तुम्हाला येतोय. फक्त ह्यातली मेन काय आहे? दशांश स्थळाच्या इकडे जेवढे अंक आहेत, जेवढी घरं आहेत तेवढी सगळी मोजायची आणि तेवढी इथं उत्तरात सरकवायची. आलं लक्षात. ह्याच्या पलीकडं दशांश अपूर्णांकाच्या गुणाकारात दुसरं काहीही नाही. व्हिडिओ समजल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.